आज अमित शहा, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये बैठक घेण्याची शक्यता। बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस राहणार गैरहजर। पालकमंत्री वादासह इतर घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आज नाशिक दौरा। त्र्यंबकेश्वर आणि मालेगावात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या नाशिक दौऱ्यावर। मालेगावमध्ये सहकार परिषद आणि शेतकरी मेळाव्याला लावणार हजेरी। यावेळी भुजबळही व्यासपीठावर उपस्थित राहणार। दोघांमध्ये काही चर्चा होणार का याकडे लक्ष। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याचा आज दुसरा दिवस। पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन राज ठाकरे मुंबईला जाण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी राज्यातील महामंडळांचं वाटप होणार। उदय सामंत, सुनील तटकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर कुणाला कोणतं महामंडळ मिळावं यासाठी चर्चा करण्याचे अधिकार। अजित पवारांची माहिती। ठाकरे गटाचे 4 माजी आमदार शिवसेनेत येणार। त्याची सुरुवात आज रत्नागिरीतून होणार। मंत्री उदय सामंत यांचा दावा। मंत्री उदय सामंतांच्या दौऱ्यात होणारे पक्षप्रवेश तालुका पातळीवरचे जवळपास 500 ते 600 जण प्रवेश करण्याची शक्यता। यात राजन साळवी किंवा भास्कर जाधव यांचा समावेश नाही। ज्यांनी स्वतःला विकायला ठेवलंय ते विकले जाणारच। शिंदेंच्या शिवसेनेत होणाऱ्या संभाव्य पक्षप्रवेशावर ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांची प्रतिक्रिया। ऑपरेशन शिवधनुष्यबाबत सामंतांकडून माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब। तांत्रिक अडचण येत असल्यानं तुर्तास खासदारांच्या प्रवेशाला अडचण। तुर्तास पदाधिकाऱ्यांचे प्रवेश। सामंत यांची माहिती। राज्यातील मोठ्या जिल्ह्यात किमान 2 अतिरिक्त जिल्हाधिकारी नेमण्याच्या हालचाली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे सर्व विभागीय महसूल आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश। वेळ आल्यास स्वबळावर लढण्याचा निर्णय घेऊ। महापालिकेसाठी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेऊ। महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंकडून स्वबळाचे संकेत। अमित शहांचा समाचार घेणारच। मेळाव्यातून ठाकरेंचा निशाणा। पाठीत वार केला की वाघनखं काढणारच। जिथे औरंगजेबला झुकवलं तिथे शहा कोण। ठाकरेंचा हल्लाबोल। भाजपच्या झेंड्यातील हिरवा रंग काढून दाखवा, मगच आम्हाला हिंदुत्व शिकवा। उद्धव ठाकरेंचं अमित शहांना थेट आव्हान। तर जय श्रीराम म्हणा पण आधी जय शिवराय देखील बोलायचं, ठाकरेंचं आवाहन। रुसूबाई रुसू, गावात जाऊन बसू। नाराजीनंतरच्या शिंदेंच्या दरेगावाच्या दौऱ्यावर उद्धव ठाकरेंची टीका। ठाकरे गटाचे अनेक आमदार संपर्कात। मंत्री योगेश कदम यांचा दावा। संपूर्ण ठाकरे परिवाराला लंडनला जावं लागणार। योगेश कदमांचा हल्लाबोल। नाराज माजी आमदार राजन साळवींची ठाकरेंच्या मेळाव्याला अनुपस्थिती। राजन साळवी पक्ष सोडणार अशी चर्चा असतानाही अनुपस्थिती। काही वेगळा निर्णय घेणार का याकडे लक्ष। ठाकरे गटाच्या अंधेरीतील मेळाव्यात लावण्यात आलेल्या पोवाड्यात राज ठाकरे यांचाही उल्लेख। शिवसेनेच्या प्रवासावर आधारित पोवाड्यात उद्धव राज जोडीचा उल्लेख। मात्र हा पोवाडा जुना असल्याची माहिती। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा लोकलने प्रवास। ठाकरे गटाच्या मेळाव्याआधी एसी लोकलने प्रवास। खुर्चीसाठी लाचार होणारा हा एकनाथ शिंदे नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही मोठं मताधिक्य मिळवलं। बाळासाहेबांचा विचार आपण कधीही सोडला नाही, त्यामुळे आपल्याला दणदणीत विजय मिळाला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाषणात वक्तव्य। त्यांनी 97 जागा लढवून 20 जागा जिंकल्या आणि आपण 80 जागा लढवून 60 जागा जिंकल्या। हा दैदिप्यमान विजय। बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार कोण हे देखील जनतेने ठरवून दिलं। एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। बाळासाहेबांसोबत आपण सर्व नेत्यांनी शिवसेना घडवण्याचं काम केलं। शिवसेना हा 4 अक्षरी शब्दच आपले गॉडफादर। एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। शिवसेनेच्या शिवोत्सव सोहळ्याला तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार अनुपस्थित। शिवसेनेचे हे दोन्ही मंत्री यावेळी मंत्रिपद न मिळाल्याने नाराज होते। बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या। ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभूंची पत्राद्वारे पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडे मागणी।
शरद पवार अजित पवार एकत्र आले तर देशाला आनंदच होईल, मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया. पुण्यातील एका कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर आले होते, त्यावर भरणे यांनी हे मत व्यक्त केलं. कोल्हापूरची व्हाईट आर्मी शरद पवारांना पुरस्कार देणार, आपत्तीवेळी धावणारा महायोद्धा म्हणून पुरस्कार दिला जाणार. सुनील तटकरेंनी विधानसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे आमचं काम केलं असतं तर आम्ही पालकमंत्री पदाबाबत विचार केला असता, परंतु त्यांनी आमचं काम केलंच नाही. भरत गोगावलेंचं खळबळजनक वक्तव्य. आम्हाला निष्ठा शिकवणाऱ्या स्नेहल जगताप यांची निष्ठा कुठे गेली? स्नेहल जगताप यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर मंत्री आणि आमदार भरत गोगावलेंचा सवाल. मी मारतो तू थोपट अशी रायगडच्या पालकमंत्रीपदाची परिस्थिती. मुख्यमंत्र्यांच्या दालनातच रायगडचा पालकमंत्रीपदाचा वाद सुटेल. शेकाप नेते जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला. विक्रमी 15,75,000 कोटींचे करार, 16 लाख रोजगार निर्मिती. दावोसमधून मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. दावोस आंतरराष्ट्रीय नेटवर्किंगचं केंद्र. तिथे भारतीय कंपन्यांचे परदेशी पार्टनर असतात, त्यामुळे तिथे करार केले जातात. भारतीय कंपन्यांशीच करार केल्याच्या विरोधकांच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर. विदर्भात 5 लाख कोटी रुपयांचे MOU. मराठवाडा शक्तीस्थळ म्हणून उदयास येतोय. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. सर्वाधिक करार करण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचीही फडणवीसांची माहिती. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची माध्यमांवर आगपाखड. मीडियानं वक्तव्य चुकीचं दाखवल्याचा कोकाटेंचा आरोप. पीक विम्यात 3 ते 4% भ्रष्टाचार होत असल्याचं त्यांनी वक्तव्य केलं होतं. नागपुरातील जात प्रमाणपत्र प्रकरणात 2 अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून प्रशासनाची दिरंगाई मान्य, कारवाईचंही दिलं आश्वासन. मालेगावातील बांगलादेशी रोहिंग्यांच्या जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याचं प्रकरण. तत्कालीन तहसीलदार नितीन देवरे आणि नायब तहसीलदार संदीप धारणकर यांचं निलंबन. खासदार रवींद्र वायकरांच्या मतदारसंघात गृह खात्यासंबंधित विषयावर बैठकीचं आयोजन. यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम पोलिसांवरील तक्रारीवरून पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले. अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्याच्या अन्न, नागरिक पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाची बैठक. अर्थसंकल्पीय मागण्यांच्या अनुषंगाने चर्चा. सरसंघचालक मोहन भागवत यांचा 5 दिवस भिवंडीत मुक्काम. 27 जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार. ध्वजारोहणासाठी पद्मश्री अण्णासाहेब जाधव शाळेत उपस्थित राहणार. शिंदेंच्या शिवसेनेत आजपासून विविध पदांसाठी मुलाखती. पालिका निवडणुकीच्या तोंडावर शाखा प्रमुख ते विभाग प्रमुखांपर्यंत पदाधिकाऱ्यांच्या नवनियुक्त्या केल्या जाणार. नांदेडच्या भाजप पदाधिकाऱ्यांचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश. आमदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या नेतृत्वात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रवेश. गोंदियात ठाकरे गटाला खिंडार. युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षांसह जिल्हा समन्वयक आणि उपजिल्हा प्रमुखांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. जिल्ह्यातील मोठ्या पदाधिकाऱ्यांनी डावलल्याचा आरोप. सोलापुरात भाजप कार्यकर्त्यांनी पुन्हा त्याच जागी लावले बॅनर्स. नो डिजिटल झोनमध्ये बॅनर लावल्यानं पोलीस आणि पालिकेनं बॅनर हटवले होते. त्यानंतर पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली होती. अमरावतीत बैलजोडीची सुसाट शर्यत. बच्चू कडूंनी शंकरपटात 6.99 सेकंदात बाजी मारली. मशिदीवरील लाऊडस्पीकरबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल. आवाजाविरोधात तक्रार आल्यास पोलिसांनी दखल घ्यावी. पहिल्यांदा समज द्या, परत उल्लंघन केल्यास स्पीकर जप्त करा. न्यायालयाचे निर्देश. सैफ अली खान हल्ला प्रकरण. आरोपीच्या बोटांचे ठसे सैफच्या घरातून सापडलेल्या बोटांच्या ठशांशी जुळतात. फॉरेन्सिक तपासणीत उघड. अभिनेता सैफ अली खानचा वैद्यकीय अहवाल समोर. वैद्यकीय अहवालानुसार आरोपीवर खुनाचा प्रयत्न म्हणजेच BNSचे कलम 109 लावता येणार नाही. सैफ अली खानवर हल्ला करणारा शरीफुल इस्लाम बांगलादेशी असल्याचे पुरावे समोर. मुंबई पोलिसांना शरीफुलचे बांगलादेशी ड्रायव्हिंग लायसन आणि अन्य कागदपत्रे मिळाली. ज्या पोलिसांकडून अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला त्यांच्यावर गुन्हा दाखल. न्यायालयाच्या आदेशानंतर अक्षय शिंदेच्या वकिलांनी मुंब्रा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला.
बीड सरपंच हत्या प्रकरण मकोका कारवाईतील आरोपी सुदर्शन घुले, जयराम साठे, महेश केदार, प्रतीक घुले या 4 आरोपींची आज ओळख परेड होणार. सनी आठवले नावाच्या तरुणाकडून फेसबुकवर वाल्मिक कराडशी संबंधी ऑडिओ क्लिप शेअर. कराडने आधी खोट्या गुन्ह्यात अडकवलं, नंतर सहानुभूतीसाठी पोलिसांना फोन करून सोडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. पोलीस निरीक्षक बल्लाळ यांना बडतर्फ करा. बनावट नोटा छपाई प्रकरणातील संशयित सनी आठवलेंची मागणी. देशद्रोहाचा गुन्हा डोक्यावर घेत जगण्यापेक्षा मेलेलं बरं, असाही पोस्टमध्ये उल्लेख. पोलीस निरीक्षक शीतल बल्लाळ यांच्याकडून सनी आठवलेंनी पोस्ट केलेल्या ऑडिओ क्लिपचं खंडन. ऑडिओ क्लिप माझी नसून या प्रकरणी गुन्हा दाखल करणार, शीतल बल्लाळ यांची प्रतिक्रिया. शीतल कुमार बल्लाळ यांच्या कथित ऑडिओ क्लिपची चौकशी होणार. बीडचे एसपी नवनीत कौवत यांचे सखोल चौकशीचे आदेश. बीडमधील संजय आठवले नावाच्या तरुणाने शेअर केलेल्या ऑडिओ क्लिपची चौकशी व्हावी, अंजली दमानी यांची मागणी. ऑडिओ क्लिप खरी असल्यास पोलिसांवर कारवाईचीही मागणी केली. वाल्मिक कराडचा खंडणी प्रकरणातील जामीन अर्ज बिनशर्त मागे. वाल्मिक कराडच्या वकिलांनी अर्ज मागे घेतला. जामीन अर्जावर सुनावणी 2 वेळा लांबणीवर. वाल्मिक कराडची लातूर जिल्ह्यात देखील संपत्ती असल्याची माहिती. लातूर टेंभुर्णी महामार्गावर मुरुडच्या जवळ कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या नावे 4 ते पावणे 5 एकर जमीन असल्याची माहिती. धनंजय देशमुखांनी केज शासकीय विश्रामगृहात एसआयटी अधिकाऱ्यांची भेट घेतली. नव्याने समोर येत असलेले सीसीटीव्ही आणि वाल्मिक कराड याच्यावर होत असलेले उपचार याबाबत चर्चा झाल्याची माहिती. जळगाव रेल्वे अपघात. मंत्री गिरीश महाजनांच्या जीएम फाउंडेशनकडून मृतदेह नेपाळला नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण. यानिमित्त मैदानावर चेंडूंची खास सजावट. 14,505 लाल आणि पांढऱ्या सर्वात मोठ्या ते सर्वात लहान चेंडूंपासून साकारलं वानखेडेची 50 वर्ष असं नाव. तुळजाभवानीचा 207 किलो सोनं, 2,570 किलो चांदी वितळवण्याचा परवानगी अर्ज फेटाळला. जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयात मागितली होती परवानगी. पुजारी मंडळाच्या माजी अध्यक्षांनी दर्शवला होता विरोध. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरुळ चव्हाळा इथं फासेपारधी समाजाच्या आदिवासी आश्रमशाळेत राज्यस्तरीय बालसाहित्य संमेलन. ग्रंथदिंडी आणि शोभायात्रा काढून 2 दिवसीय संमेलनाची सुरुवात. तुलसी इमारतीवरील कारवाईनंतर नालासोपाऱ्यातील तोडक कारवाई थांबवली. आज पुन्हा 3 इमारतींवर कारवाई केली जाणार. 31 मे पर्यंत विशाळगड अतिक्रमण मुक्त करा. कोल्हापुरातील हिंदू एकता संघटनेची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत मागणी. गडावर बाजीप्रभू देशपांड्यांचं स्मारक उभारणीचीही केली मागणी. नाशिकमध्ये रामकालपत प्रकल्प निर्मितीसाठी महानगरपालिका प्रशासन सज्ज. नाशिकच्या महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्रेंनी दिल्या अतिक्रमण हटवण्याच्या सूचना. भांडण सोडवायला गेलेल्या महिला पोलीस शिपाईवर 2 तळीरामांकडून चाकूने हल्ला. महिला पोलीस शिपाई यात गंभीर जखमी. मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान ही घटना घडली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. माढ्याच्या प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर ठोकळ यांच्यावर वाळू माफियांचा हल्ला. प्रांत अधिकाऱ्यांची गाडी अडवून शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. 3 वाळू माफियांविरोधात गुन्हा दाखल. नागपूरच्या माटे चौक परिसरात गावगुंडांचा हैदोस. चाकूचा धाक दाखवत पंप कर्मचाऱ्यांच्या हातातील पेट्रोल पंपाचे पैसे लुटण्याचा त्यांनी प्रयत्न केला. इतर वाहन चालकांनी आरडाओरड केल्यामुळे गावगुंडांचा पळ. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाची अधिकृत वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न. फायरवॉलमुळे हॅकरचा प्रयत्न फसला. काही दिवसांपूर्वी वेबसाईटवरून कागदपत्र डाउनलोड करण्याचाही प्रयत्न झाला होता. मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिमेतील ओशिवरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रायन ग्लोबल स्कूलला बॉम्बने उडवण्याची धमकी. शाळेला मिळाला धमकीचा ईमेल. धमकी देणाऱ्यांचा शोध आता सुरू. भिवंडीच्या पडग्यातील कुख्यात गुंड वाहिद नझीर चिखलेकरवर हद्दपारीची कारवाई. भिवंडी प्रांत अधिकाऱ्यांचे आदेश. वाहिद चिखलेकरवर 2004 ते 2030 पर्यंत एकूण 10 गुन्हे दाखल.
नवी मुंबई परिसरात स्कूटी आणि रिक्षा चोरणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली। त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या रिक्षा आणि स्कूटी असा 21 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। गोंदियाच्या तिरोड्यातील एका शाळेत क्रीडा शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याचा आरोप। बालकांचा शाळा प्रशासनाविरोधात मोर्चा, संबंधित शिक्षकाच्या निलंबनाची आणि अटकेची मागणी केली। पुरंदर तालुक्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाधित 7 गावातील लोकांचा विरोध। सासवड नगरपालिका ते नवीन प्रशासकीय इमारत असा त्यांनी मोर्चा काढला। तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील अपहाराचं प्रकरण, मनसेने आंदोलन करत तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। राजकीय दबावातून पोलीस गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचा मनसेचा आरोप। संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांचा भंडाऱ्यातील पवनी तहसील कार्यालयावर मोर्चा। 4 महिन्यांचे रखडलेलं वेतन लवकरात लवकर देण्याची तहसीलदारांना निवेदन देत मागणी केली। वर्ध्यात शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचं थकीत मानधनासाठी आंदोलन। जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर मानधन मिळवण्यासह विविध मागण्यांसाठी त्यांनी धरणे आंदोलन केलं। नांदेडमधील शासकीय रुग्णालयाला बनावट औषध पुरवठा करणाऱ्या 3 वितरकांवर गुन्हा दाखल। बनावट औषधांवर छापलेल्या पत्त्यावर औषध निर्माता कंपनीच अस्तित्वात नसल्याचं समोर। परळीच्या राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून पंढरपुरातील 30 ठेवीदारांना जवळपास 1 कोटीचा गंडा। राजस्थानी मल्टीस्टेट सोसायटीच्या चेअरमन, संचालकांसह व्यवस्थापकावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। जळगाव रेल्वे अपघातात जयगडी आणि विश्वकर्मा कुटुंबावर दुःखाचा डोंगर। नातवांना भेटण्यासाठी नेपाळहून भिवंडीत येत असलेल्या आजीचा नातवांना भेटण्याआधीच रेल्वे अपघातात मृत्यू। पिंपरी चिंचवडच्या लेबर कॅम्पमधील झोपड्यांना आग, 5,70,000ची रोकड आणि 4.5 तोळे सोने दागिने जळून खाक। झोपडीत एवढी रक्कम आणि सोन्याचे दागिने कुठून आले यावरून तर्कवितर्क। मिरज सांगली रस्त्यावर भरधाव कारची 5 वाहनांना धडक। अपघातात 3 गाड्यांचे चालक किरकोळ जखमी। चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला। सिंधुदुर्गच्या वैभववाडी गगनबावडा रस्त्यातील सुख नदीवरील पूल पाडत असताना पुलावरून पोकलेन थेट नदीपात्रात कोसळली, चालक बचावला। योगींचा कटेंगे तो बटेंगेचा नारा आता राजधानी दिल्लीतही गाजणार। आजपासून दिल्लीत योगी आदित्यनाथ यांच्या सभांना सुरुवात। योगी दिल्लीत 14 सभा घेणार असल्याची माहिती। अखिल भारतीय दंडीस्वामी समाज आणि अखिल भारतीय सनातन धर्म संसदेकडून आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाकुंभात रत्न सन्मान देण्यात येणार। यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही सन्मानित केलं जाणार। प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात 10 कोटी भाविकांनी केलं पवित्र स्नान। 2025च्या कुंभमेळ्यात संगमात स्नान करणाऱ्या भाविकांच्या संख्येचा विक्रम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।